हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे सी सेक्शन रिकव्हरी, म्हणजे सी सेक्शन झाल्यानंतर तुम्ही कसं पटकन रिकवर होऊ शकता हेच सगळं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सी सेक्शन, माझंही सी सेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामधून मी कसं पटकन रिकवर केलं तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फर्स्ट थिंग म्हणजे सी सेक्शन झाल्यानंतर आपल्यामध्ये पद्धत असते की ज्या आजी वगैरे असतात त्या सांगतात की शेक घ्यायचा, पण सी सेक्शन झाल्यानंतर शेक वगैरे काही घ्यायचा नाही, कारण त्यामुळे आपल्या टाक्यांमध्ये पू होण्याची शक्यता असते आणि तसं झाल्यानंतर तो टाका निघायला खूप हार्ड जातं आणि डिफिकल्टी येते। त्याच्यामुळे जर तुमचं सी सेक्शन झालं असेल तर मी रेकमेंड करते की तुम्ही शेक वगैरे काही घेऊ नका, डॉक्टरही हेच रेकमेंड करतात। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे म्हणजे प्रॉपर रेस्ट। तुम्हाला प्रॉपर रेस्ट करायची, झोपून राहायचं आहे। म्हणजे तुमच्या बाळाला जेव्हा तुम्ही फक्त फीड करण्यासाठीच उठायचं आहे, फीड करून ठेवून परत दिवसभर आराम करायचा आहे, कारण की जेवढं तुम्ही जास्त रेस्ट कराल तेवढं तुम्ही जास्त रिकवर होणार। जास्त हालचाल करायची नाही आहे। त्यानंतर फक्त सकाळ आणि संध्याकाळ थोडा वेळच वॉक करायचा आहे, म्हणजे 5 ते 10 मिनिट वॉक करायचा आहे, सकाळी 5-10 मिनिट आणि संध्याकाळी 5-10 मिनिट। त्याच्यानंतर तुमचा प्रॉपर आहार असणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही प्रॉपर आहार घेत असाल तरच तुम्ही लवकर रिकवर व्हाल। म्हणजेच सकाळी उठल्या 1 ग्लास दूध, 2 अंडी हे तुम्ही खायलाच पाहिजेत, म्हणजे जेणेकरून तुमच्या अंगामध्ये ताकद येईल जरा, कारण की तुमची बॉडी खूप वीक झालेली असते। त्यानंतर जेवण जे आहे ते जेवण एकदम सिंपल जेवायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कमी मीठ, कमी तिखट असलेलंच खायचं आहे तुम्हाला। आणि जे तुम्ही खाल ते कुस्करून, त्याचं जरा कुस्करून करून मग ते खायचं आहे, जेणेकरून तुम्हाला दूध येण्यामध्ये मदत होते आणि तुमचं शरीरही लवकर रिकवर होतं, ही गोष्ट। आणि त्यानंतर जे आहे ते वॉक करायला हवं, स्वतःची काळजी घ्यायला हवी। त्यानंतर जर आपले जे पेरेंट्स, आई वगैरे आहे ते आपल्याला लाडू बनवून देते, डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू हे देखील खायचे आहेत, याने देखील मदत होते। म्हणजे या सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्यात आणि माझे जे टाके आहेत ते पटकन रिकवर झाले आणि खूप मदत झाली त्याच्यामध्ये आणि जास्त त्रासही झालेला नाहीये मला त्याच्यामुळे। मग जर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर यामध्ये तुम्ही नक्कीच रिकवर व्हाल। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण भेटूयात माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। टिल देन, बाय बाय।